तर नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मी आपलं स्वागत करतो. सो काय आता शाळेतनं आलेलो आहे आणि आजचा एक कंटेंट आहे. बघूया ब्लॉग एंडपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया ब्लॉगमध्ये. गाईज उद्या वडपौर्णिमा आहे आणि आपल्याला जांभळं आणि करवंद आणायची आहेत. कॉन्ट्रॅक्ट सोपवलेला आहे तर आपण घेऊन येऊया. ब्लॉग एंडपर्यंत बघा ना. सो काय हालते तुम्ही काय बोलत असता? हां, तुम्ही म्हणत असता की 5 वाजता मी येणार शाळेतनं आणि काय ब्लॉग पूर्ण करणार. काल तर एक कंटेंट गावला की हे करू शकतो, किलव्या मोडायचा. चला ब्लॉग एंडपर्यंत बघा, लाईक करा आणि शेअर मात्र नक्की करा. गाईज पहिले आपण जांभळा जमवूया आणि मग करवंद काढूया. चलो गाईज, आपण आता करवंद काढायला जातोय. घराच्याच खालती आहे आपल्या. जाऊया करवंद काढायला. बघू शकता जांभळा भेटणार की मुश्किल. निवडा कुठं कट्टा गावलेला आहे हा बघा. सो गाईज एवढी गावलेली आहेत, एवढी बद झाली. खिशात टाकून सो गाईज खिशात टाकूया आणि मेन आहे ती पडली खाली. अजून खायला एक घेऊया. खायला गावलेला आहे. आता आपण जांभळा आणायला जाऊया. जांभळा घेतलेला, करवंद आणायला जाऊया. बनू ही जाळी आहे करवंदाची, तिच्यातनं आपण काढायची आहे. वरती नाही आहेत, खालती जायला लागेल आपल्याला. आपण जाऊया खालती, आरामात येईल. सो गाईज खालती आलेला आहे. तर करवंदा पण दिसत नाही आणि गवत बघा केवढ्या गवतात मिळत आहे. हां, 1 2 3 10 करवंदा घेतो. 3 4 मोजून नाही मरू दे. सो गाय एवढंच, बाकी काय नाही. आणि ब्लॉग मात्र एंड बघा. पाऊस आला आणि मोबाईल भिजन माझा. गाईज जल्दी गाईज. अरे गाइस क्या गाइस बारिश आ चुकी है गाइस. मैं अब जा रहा हूँ घर और थोड़ी देर के बाद मैं पढ़ाई करूँगा. म्हणजे पड्या आईची पुच्ची. गाइस आता आपण करतोय अभ्यास. चला एंड पर्यंत बघा. आपले एडिटिंग कंप्लीट झालेले आहे आणि हा ब्लॉग करतोय आपण एंड. हा जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. चला भेटूया नवीन ब्लॉग सोबत. बाय.